आयर्न डेफिशियन्सी ही महिलांमध्ये खूपच कॉमन आहे आणि आयर्न डेफिशियन्सीमुळे महिलांना पिरियड रिलेटेड किंवा मेन्स्ट्रुअल हेल्थ रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात. सो आयर्न डेफिशियन्सीमुळे पिरियडमध्ये फ्लो कमी होतो आणि त्यासोबतच काही काही महिलांमध्ये इव्हन पिरियडचा फ्लो वाढूही शकतो किंवा खूप जास्त दिवसही पिरियडचा फ्लो होऊ शकतो. आणि त्यानंतर थायरॉइडचे प्रॉब्लेम, इन्फर्टिलिटी किंवा पिरियडमध्ये जे काही पेन होणं, पिरियड रिलेटेड सिम्पटम्स आहेत ते खूप अति प्रमाणात दिसू शकतात. सो हे प्रॉब्लेम का होतात ते आपण जाणून घेऊया. सो आयर्न हे हिमोग्लोबिन बनवण्यासाठी आणि इव्हन प्लेटलेटच्या फंक्शनिंगसाठी गरजेचं असतं. सो प्लेटलेट हे बॉडीमध्ये ब्लड क्लॉटिंगचं काम करतात, म्हणजे ब्लड फ्लो थांबवण्यासाठी काम करत असतात. सो जर तुम्हाला आयर्नची कमतरता असेल तर प्लेटलेट्स आपलं काम करणार नाही आणि त्यामुळे हेवी फ्लो म्हणजे खूप अति प्रमाणात आणि खूप जास्त दिवस ब्लिडिंग होणं हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासोबतच काही काही महिलांना कमी ब्लिडिंगही होते, कारण आयर्नच्या कमतरतेमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होतो. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे हॉर्मोन अफेक्ट होतात. इव्हन थायरॉइडच्या फंक्शनसाठी आयर्न व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, थायरॉइड हॉर्मोन हे डिस्टर्ब झाल्यामुळे पिरियड मिस होतात, पिरियड लेट येऊ शकतात किंवा पिरियडमध्ये फ्लो कमी होऊ शकतो. त्यानंतर आयर्नच्या कमतरतेमुळे पिरियड रिलेटेड सिम्पटम्सही वाढू शकतात. जसं काही काही महिलांना पिरियड येण्याच्या आधी किंवा पिरियडच्या वेळेला पोटामध्ये खूप जास्त दुखतं, बॉडी पेन होतं किंवा थकवा जाणवतो, नंतर चिडचिडेपणा, असे सगळे जे सिम्पटम्स आहेत ते खूप अति प्रमाणात दिसू शकतात जेव्हा ही आयर्न डेफिशियन्सी अनिमियाचा प्रॉब्लेम असतो. नंतर इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेमही होऊ शकतो. इन्फर्टिलिटी म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा कन्सीव्ह होण्यासाठी डिफिकल्टी होणं. सो आयर्न डेफिशियन्सीमध्ये ओव्ह्युलेशन अफेक्ट होतं आणि ओव्ह्युलेशन अफेक्ट झाल्यामुळे इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेमही होऊ शकतो. म्हणून प्रत्येक महिलेने ज्यांना पण पिरियड रिलेटेड इश्यूज असतील, इन्फर्टिलिटीचे इश्यूज असतील तर आयर्नची टेस्ट करणं खूप गरजेचं आहे.